स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदा पोह्यांपासून कुरडई। त्यासाठी लागणारे साहित्य हे पाव किलो पोहे घेतलेत मी। जे आपण कांदा पोहे करतो ते पोहे घेतलेले ते स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत। 1 चमचा पोहे खायचा पापड खार आणि चवीनुसार मीठ। हे पोहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे। 4 ते 5 पाण्याने अगदी पांढरे शुभ्र होईपर्यंत धुवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता याची कुरडई अगदी खुसखुशीत होते, अगदी चौपट फुलते ती। याला काय मिक्सरला लावायला, फक्त मिक्सरला लावायचं आहे याला, आणखीन शिजवायचं वगैरे नाही आहे। आता हे आपण पाणी काढून टाकायचं आहे। असं आपण 4-5 वेळा हे स्वच्छ धुवायचं आहे। आता हे पोहे मी अगदी स्वच्छ 5 ते 6 वेळा धुवून घेतलेले आहेत। अगदी पांढरे शुभ्र दिसायला लागलेत बघा। आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया। आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी पोहे धुतल्यानंतर 1-2 चमचे पाणी राहील एवढंच ठेवलेलं होतं। आता आपण हे पहिला मिक्सरला लावून घेऊया आणि जर याला लागलं पाणी तरच एक पोहे खायचे 2 चमचे पाणी घालायचं आहे, नाहीतर पाणी घालायचं नाही आहे। घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय। थोडंसं मोठंसं झालं आहे जरासं न कळत, तर यात एक पोहे खायचे 2 चमचे पाणी घालून परत मी एकदा फिरवून घेणार याला। अगदी बारीक आणि मऊ करायचं आहे। हे मऊ झालेलं आहे पण न कळत असं थोडंसं मोठं राहिले, त्यामुळे फक्त पोहे खायचे 2 चमचे पाणी यामध्ये मी घालणार आहे। आता हे मी मिक्सर लावून घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। याला जास्त पातळ करायचं नाही आहे, अशा पद्धतीने हे बारीक करायचं आहे। असं मी हे सगळं बारीक करून घेणार आहे आणि यामध्ये मग पापड खार आणि मीठ घालायचं आहे। तुम्ही मिक्सरला लावते वेळी जरी पापड खार आणि मीठ घातलं तरी पण चालतं, पण माझं भांडं छोटं असल्यामुळं हे 2 बॅचमध्ये घालायला लागणार आहे। त्यामुळे मी हे सगळं बारीक केल्यानंतरच यामध्ये पापड खार आणि मीठ घालणार आहे। आता हे मी पोहे सगळे मिक्सरला लावून घेतलेले आहेत। मी पांढऱ्या प्लेटमधून या ताटामध्ये शिफ्ट केलेलं आहे, कारण जास्त झालं आहे आणि त्यामध्ये मळता येत नव्हतं। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि पापड खार घालायचं आहे। हा पोहे खायचा 1 चमचा पापड खार आहे। असं सगळीकडे घालून मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण हे साहित्य मिक्सरमध्ये लावताना घातलं तरी पण चालेल, म्हणजे आपल्याला जास्त मिक्स करता लागणार नाही। असं चांगलं मळून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। सगळीकडे लागलं पाहिजे पापड खार आणि मीठ। अगदी बारीक मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। या पद्धतीनेच मिक्सरला असं लावून घ्यायचं आहे, जास्त घट्ट बनवायचं नाही आहे। असं साच्यातून व्यवस्थित पडलं पाहिजे। आपला चकलीचा जो साचा असतो त्यामध्ये शेवचा पण साचा असतो, तर त्यामध्ये घालून ही आपण कुरडई करायची आहे। असं एकसारखं करून घ्यायचं आहे। खूप छान लागते, अगदी याला जास्त कष्ट नाही आहेत। उन्हाळ्याचा हा पदार्थ मस्त हलका फुलका होतो। कुरडई अगदी चौपट फुलते, तर मी नक्की करून बघा। अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। या साच्याने मी ही कुरडई पाडणार आहे। ही प्लेट अशी घालून घ्यायची आहे। यामध्ये हा साचा आहे आणि याला असं खालून बसवायचे आहे। गच्च बसवायचे आणि साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे। पाणी पण लावलात तरी चालेल। तेल लावल्यामुळं अगदी सहज कुरडई पडते। असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे।
असं भरून घ्यायचं आहे. आता एका प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती ही कुरडे पाडून घ्यायचे. तुम्ही प्लास्टिक पेपरवर पण पाडलात तरी चालेल. आणि याला आता साचा लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचे. आणि आपण ज्या प्लेटला तेल लावलेलं आहे म्हणजे तेल लावणार आहे त्यावरती ह्या कुरडई पाडून घ्यायच्या आहेत. हा उन्हाळ्याचा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आपण प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कुरड्या पाडून घ्यायचे आहेत. जरा मऊसरच करायचं आहे पीठ. बघा छान कुरड्या यायला लागलेत. अशा पद्धतीने सगळ्या मी कुरड्या घालून घेणार आहे. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवायचे आहेत. म्हणजे आपल्या वर्षभरासाठी उन्हाळी पदार्थ एक तयार झालेला आहे आपला. या वाळल्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे की किती आणि कशी खुसखुशीत होती ती. अशा पद्धतीने पोह्याच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. वाळवून तुम्ही बघू शकताय. खूप छान झालेल्या आहेत. तर आपण ह्या तळून बघूयात. ठेवलेलं आहे आधीच. आता बघायचं आहे तेल गरम झालेलं आहे. आता आपण कुरडी तळून बघूया. बघा कुरडी कशी छान फुललेली आहे. अगदी खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही बघू शकताय पोह्याची कुरडी अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने केलात तर खूप छान कुरड्या होतात. अगदी भरपूर फुललेली आहे. तुम्ही साईज बघू शकताय. ही एवढी छोटीशी कुरडी आणि ही तळलेली कुरडी. आता आपण दुसरी एक तळून बघू. अगदी चौपट फुललेली आहे कुरडी ही. अशा पद्धतीने तुम्ही पोह्याची कुरडी करू शकता. याला कुरडई म्हणतात, कुरडी म्हणतात. तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर किती छान झालेली कुरडी ही. अगदी खुसखुशीत झाली. बघा एकदम मस्त झालेली कुरडी. तर तुम्ही या पद्धतीने पोह्याच्या कुरड्या करा. भरपूर होतात. पाव किलोच्या कुरड्या जवळजवळ 25 ते 30 झालेल्या आहेत. जर या कुरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.